गोकुळच्या रणांगणात नवा ट्विस्ट. आमदार सतेज पाटील यांची आमदार शिवाजी पाटील यांच्याशी भेट, नव्या राजकीय समीकरणांची चर्चा. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांची चंदगड तालुक्यातील दौऱ्यादरम्यान भेट घेतली. गोकुळची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवावी अशी भूमिका आमदार शिवाजी पाटील यांनी यापूर्वी घेतली होती, तर सतेज पाटील यांनी गोकुळ निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली आहे. तालुकानिहाय दौरे आणि ठरावधारकांच्या भेटीगाठी सुरू असताना झालेल्या या भेटीमुळे गोकुळच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त होते आहे. भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. गोकुळचा बाप हा दूध उत्पादक आहे. कोण एकटा माणूस गोकुळचा बाप पोसू शकत नाही. आता काय चाललंय की सगळं आम्हीच केलं असं काही लोकांना वाटते की सगळं आम्ही म्हणजेच पारडं एका बाजूला, आम्ही म्हणजेच असं होत नाही. शेवटी दूध उत्पादक मतदार आहे, तो या गोकुळचा बाप आहे. तो धारा काढतो, शेणामोतात हात घालतो. आमच्या भगिनी त्या ठिकाणी दूध घालतात, शेणामोतात हात घालतात. त्या खऱ्या अर्थाने या गोकुळच्या आश्रयदाता आहेत किंवा गोकुळचे खऱ्या अर्थाने बाप हा दूध उत्पादक आहे. महायुतीमध्ये पक्षांची साहेब सध्या भाऊगर्दी आहे आणि तिथं नाराजी निश्चितपणे होणारच. त्या नाराजीमध्ये आता सध्या आज काही माहीत नाही काय होणार, कारण की सगळं माहितीतलं आपण बघितलं तर सगळे निर्णय होणार असं आम्हाला पेपरमधनं ऐकायला मिळते. तेव्हा आज त्याच्यावर मी काही वक्तव्य करणार नाही. उद्या 15 दिवसानंतर 20 दिवसानं ज्यावेळी प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम लागेल, सुप्रीम कोर्टामुळे 60 दिवसात निवडणूक घेण्याचा आदेश आम्ही सुप्रीम कोर्टाकडून घेतलेला आहे. त्यामुळे आता ती निवडणूक लवकर लागावी आणि दूध उत्पादकाला एकदा लोकप्रतिनिधी किंवा निवडून दिलेले संचालक मंडळ निवडून देण्याचं मुभा असावी अशी आमची अपेक्षा आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, गडिंग्लज वगैरे तुमचा दौरा आता पूर्ण होत आला सर. काय लोकांच्या मध्ये काय नाही, लोकांचा प्रतिसाद आहे चांगला. राजकारण विरहित गोकुळ असला पाहिजे अशी लोकांची भूमिका आहे. आणि मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही जो कारभार केला, 14 रुपये दरवाढ म्हशीला दिली, गाईला 10 रुपये दरवाढ दिली आणि राजकारण विरहित गोकुळ ठेवण्याचं काम आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून लोकांच्याकडून माझ्याबद्दल अपेक्षा आहेत की त्याच पद्धतीचा कारभार या ठिकाणी व्हावा. काही सूचनाही लोक देत आहेत, त्या सूचनांचा देखील आम्ही विचार करून निश्चितपणे सत्ता आल्यानंतर या ठिकाणी करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.